कोल्हापूर जिल्ह्यासाठी 12 लाख लिटरचा रॉकेल साठा गरजेचा आहे, पण राज्य शासनाकडून फक्त 1.5 लाख लिटर रॉकेल मंजूर झालंय। मग प्रत्येक रेशन कार्डावर 3 लिटर रॉकेल द्यायचं कसं असा प्रश्न निर्माण झाल्यानं जिल्हा पुरवठा विभागानं शासनाकडून रॉकेल साठाच नको अशी भूमिका घेतली आहे। जिल्हा पुरवठा विभागानं शासनाला तसं लेखी कळवलंय, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला किती लिटर रॉकेलची गरज आहे याचा शासनाला थांगपत्ताच नाही। आखाती युद्धातून निर्माण झालेल्या इंधन टंचाईवर उपाय म्हणून रेशन कार्डवर रॉकेल देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 38 लाख लिटर रॉकेलचा कोटा मंजूर झालाय। हे रॉकेल रेशन कार्डवर प्रत्येक कुटुंबाला देण्याचं नियोजन आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 5.5 लाख रेशन कार्ड धारक कुटुंब आहेत, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी किमान 12 ते 13 लाख लिटर रॉकेलची गरज आहे। पण शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी केवळ 1.5 लाख लिटर रॉकेल मंजूर केलंय। हे 1.5 लाख लिटर रॉकेल सर्व रेशन कार्ड धारकांसाठी पुरणार नाही, कारण एका महिन्यासाठी प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल देणं शासनाच्या नियमात आहे। त्यातून रेशन धान्य दुकानदार आणि कार्डधारक यांच्यात खटके उडण्याची शक्यता आहे, तर रेशन दुकानदार आणि पुरवठा विभाग यांच्यातही वाद निर्माण होऊ शकतो। अत्यंत अपुरा रॉकेलचा कोटा मिळाल्यानं कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागानं आम्हाला रॉकेलच नको असं शासनाला लेखी कळवलंय। मुळात कोल्हापूर जिल्हा राज्यातील पहिला रॉकेल मुक्त जिल्हा आहे। अशावेळी गॅस टंचाईच्या काळात पुन्हा रॉकेलची मागणी वाढू शकते, पण कमी प्रमाणात मिळणारं रॉकेल कुणाला किती द्यायचं हाच मोठा प्रश्न आहे। त्यामुळे जिल्ह्याला रॉकेल कोटा नाकारल्याचं पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं।